नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. डिझेलच्या घाऊक खरेदीदारांच्या साठी नवे दर घोषित झालेले आहेत. जवळपास 25 रुपये प्रति लिटर इतकी वाढ त्यात करण्यात आली आहे. अशी काय कारणं घडली आहेत की ज्याच्यासाठी अशा प्रकारचा बदल झालेला आहे? गेल्या निवडणुकीतल्या निकालाच्या दिवसापासून आतापर्यंत किरकोळ खरेदीदारांच्यासाठी इंधनाचे दर वाढलेले नाहीत. सोप्या शब्दात सांगायचं तर तुमच्या माझ्यासारखी माणसं जी दिवसाला 10 लिटर 5 लिटर 1 लिटर पासून छोट्या छोट्या संख्येनं इंधन आपल्या वाहनामध्ये भरत असतात, वाहनाच्या टाकीमध्ये भरत असतात, त्यांच्यासाठी कोणताही दर बदलला गेला नव्हता. हा दर भविष्यात सुद्धा बदलणार नाही अशा प्रकारे वारंवार केंद्राने सांगितलेलं होतं. असं असताना किरकोळ खरेदीदारांच्यासाठी मात्र इंधन दर स्थिर राहिले आहेत आणि घाऊक खरेदीदारांमध्ये सुद्धा डिझेलच्या बाबतीमध्ये बदल झालेला आहे. डिझेल हे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूकदारांचं इंधन आहे. वाहतूकदारांच्या मध्ये जसं ट्रकचं इंधन डिझेल आहे त्याच प्रमाणामध्ये रेल्वेत सुद्धा डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परिणामस्वरूप वाहतुकीच्या साठी लागणाऱ्या खर्चाचं गणित कोलमडण्याची भीती आहे. याच विषयावर आपण याही पूर्वी जेव्हा चर्चा केली होती तेव्हा महाराष्ट्रातले इंधनाचे दर हे आत्ताच्या घडीला वाहतूकदारांसाठी चिंतेचा विषय आहेत हे वारंवार अधोरेखित झालेलं आहे. त्यात आता केंद्राकडून डिझेलचे घाऊक खरेदीदारांच्या साठीचे दर हे वाढलेले असल्यानं वाहतूकदारांच्यासाठी समोरची समस्या अधिकच वाढली आहे. पण प्रत्यक्षात हे नक्की गणित काय आहे? हे नक्की समीकरण काय आहे? कशा प्रकारे इंधनाचे दर बदलणार आहेत? घाऊक म्हणजे तुम्ही किती लिटर इंधन घेणार असाल तर तुम्हाला घाऊक खरेदीदार म्हटलं जाईल. किती लिटर इंधन घेतलं तर तुम्ही किरकोळ खरेदीदारच असाल. याची गणितं समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर समजा डिझेलच्या घाऊक खरेदीमध्ये फरक पडणार असेल तर त्याचा परिणाम प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या देशात महागाई वाढायला होऊ शकेल अशी चिंता अनेक अर्थतज्ञ व्यक्त करतात. आपल्याला या इंधनाच्या दराचा आणि त्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करायचा आहे. आपल्याला आजच्या लक्षवेधीत त्याच निमित्तानं चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळराव तिवारी आहेत. आपल्यासोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रमुख बल मलकीत सिंग आहेत आणि आपल्यासोबत इंधन वितरक या नात्यानं अली दारूवाला आहेत. सर्व मान्यवरांचे चर्चेमध्ये स्वागत. गोपाळराव, पटकन 30 सेकंदात सांगा, आजचा निर्णय इंधन दरातल्या बदलाच्या संदर्भातला निकाल अपेक्षित होता का आणि का होता तसा अपेक्षित? नाही, परिस्थिती अशी आहे की रशियाकडे तेल साठे आहेत आणि अमेरिका आणि युरोने अनेक देशांना रशियाकडनं इंधन घ्यायला मनाई केलेली आहे आणि त्यांच्यावर सँक्शन्स टाकलेले. त्यामुळे एकीकडे इराणचा देखील आपल्याला प्रस्ताव झालेला आहे. आता आपण आपल्या राखीव तेल साठ्यातनं हे तेल वापरतोय आणि 126 वरनं 105 ते 6 डॉलरवर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाची किंमत 20-25 रुपयांनी कमी झाली. अशा परिस्थितीमध्ये जर घाऊक प्रमाणात जर लोकांना देता आलं डिझेल तर द्यावं आणि त्यांनी साठा करून ठेवावा की जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये पुढे कदाचित काही युद्धजन्य परिस्थिती काही वाढेल, काही सांगता येत नाही, तर ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी स्वस्तात घेऊन त्यांना सवलत देऊन जसं 1 महिनाभराच्या स्टॉकचा फायदा देशाला होतो आहे. कारण 3 आठवडे ते 4 आठवडे आणि ट्रान्झिट मधलं डिझेल या सगळ्याचा फायदा देशाला होतोय. अशा परिस्थितीमध्ये जर जास्त घाऊकरित्या ज्यांनी कुणी जर डिझेल घेतलं आणि ज्यांची कॅपॅसिटी आहे 8-15 दिवस ठेवायची त्यांना ते देण्याचा एक चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे ते रेट कमी करणं हे भाग आहे. ऑलरेडी रेट कमी झालेले आहेत. कारण इराणने आपल्याला, इराणचे राजदूत भारतातले चेन्नई यांनी तसा आपल्याला प्रस्ताव दिला. त्यांनी आपल्याला क्रेडिटवर देऊ केले. एकीकडे रशिया देऊ करते, इराण देऊ करते. अशा परिस्थितीमध्ये त्याचा योग्य तो ऍडव्हान्टेज आपल्या देशातील लोकांना घेता यावा
त्याकरता हे आहे. परंतु मला वाटतं सरसकटच तेलाची किंमत जर अजून कमी केली तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही. काँग्रेसची ही भूमिका आपल्या सर्वांपर्यंत आली आहे. काँग्रेसने यापूर्वी इंधनाच्या दराच्या संदर्भातला बदल सुतोवाच स्वरूपात व्यक्त केला होता. तशा प्रकारचा कोणताही बदल झाला नाही आणि आता त्यांची बदललेली भूमिका सुद्धा समोर आहे. ठीक आहे, आपण पटकन अली दारूवाला यांना बोलतो करतोय. दारूवालाजी, ज्या संदर्भातला तपशील माझ्याकडे आहे तो असं सांगतो की घाऊक इंधन खरेदीदारांच्यासाठी डिझेल 25 रुपयांनी महागलंय. हा नक्की बदल काय आहे? कारण या निमित्तानं सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था आहे. जो तपशील आणखीन माझ्याकडे आहे तोही मला इथे द्यायचा आहे. तो असा आहे की तुम्ही जर समजा मुंबईमध्ये घाऊक इंधन खरेदी करणार असाल तर डिझेलचे दर 122 रुपये 5 पैसे प्रति लिटर आहेत आणि पेट्रोल तुम्हाला हे 94 रुपये 14 पैसे या दराने मिळते. अशा प्रकारचा तपशील समोर आलाय. तुम्ही अधिक प्रकाश टाका. आजचं धोरण काय सांगतं? काय हेतूनं नवे बदल दरामध्ये झालेले आहेत? नमस्कार काळे साहेब, तुम्हाला माहित असेल तर मी हे एकदम क्लिअर केलेलं होतं का हे जे नवीन विचारधाराचे प्रणालीने जे हे सरकार काम करत आहे यामध्ये सर्वसामान्यांना अडचणीत टाकायचं नाही हे त्यांनी अगोदरच ठरवलं होतं. त्या अनुषंगाने इथं काही नरेटिव्ह, इथं काही रॉंग इन्फॉर्मेशन जे स्प्रेड करत होते लोक का 12 आणि 15 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढणार, 10 मार्च नंतर तुम्हाला परिस्थिती बदलल, हे लोक नरेटिव्ह चालवत होतो. तेव्हा आपल्या लक्षात असेल सर, आपल्या माध्यमातून आपण हे क्लिअर केलं होतं का रेट वाढणार नाही, ग्राहकांनी चिंता करू नये. पण तुम्ही हे बघितलं गेल्या 6 महिन्यापासून $75 पासून हे वाढत वाढत एकदम ग्रॅज्युअली हे $126 पर्यंत प्रति बॅरल क्रूडचा गेला होता. आता ते आज 105 आणि 101च्या दरम्यान ते आलेला आहे. पण गेल्या 6 महिन्यामध्ये ऑइल कंपनीला जे रिफायनिंग मध्ये जे थोडाफार तोटा झाला ते भरून काढण्यासाठी हे काढलेला एक सोपा मार्ग आहे. आणि घाऊक जे आपण म्हणतात याला, जे टेक्निकल टर्म मध्ये याला बल्क परचेसेस म्हणतात. बल्क परचेसेस जे आहे हे फक्त गव्हर्नमेंटची लोक असतात, ना की तुमच्या आमच्या सारखे लोक असतात. हे बल्क मध्ये डिझेल घेतात, त्यांचे इंडस्ट्री, फर्नेस, MSCB हे तिथं जाळण्यासाठी हे लोक हे डिझेल घेतात. पण हे टेम्पररी फिनॉमिना आहे आणि ह्या फिनॉमिना हे काय कायम स्वरूपात राहणार नाही. आपल्याला मी एक स्पष्ट करू इच्छितो, एव्हिएशन टर्बाइन फ्यूल ज्याला आपण ATF म्हणतो, विमानाला ऑइल कंपनी हे पार 20, 25, 30 रुपीज मध्येही त्यांनी दिलेलं आहे. तर तेव्हा तुम्ही हे कधी चेक्स अँड बॅलन्सेस कधी बघितलं तर कधी हे कम रेट मध्ये येतो, कधी हे जास्त रेट मध्ये जातो. तर हे बॅलन्स कधी तुम्ही याला वर्षभरचा कधी त्याचा स्टॅटिस्टिक्स काढला तर हे स्थिर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण या बल्क सप्लायर्सला डिझेल महाग देण्याच्या अंतर्गत ऑइल कंपनीने जे झालेला थोडाफार रिफायनिंगचा जे त्यांचा लॉस आहे ते भरून काढण्यासाठी हे टेम्पररी बेसिसवरती केलेला निर्णय आहे. जी अली दारूवालाजी, आपण अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की हा निर्णय का आहे, हा निर्णय कोणासाठी आहे, हा निर्णय कशा पद्धतीनं काम करणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. तुम्हीच सांगा की मग आता ही अशी ओरड का सुरू झाली की घाऊक दरात डिझेल खरेदी करणाऱ्या व्यक्तींचा दर, म्हणजे व्यक्तींसाठीचा दर वाढल्यामुळे याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या महागाई वाढवण्यावर होईल. हे कितपत खरं आहे? रेल्वे ज्या दराने इंधन काल परवापर्यंत खरेदी करत होती, आता जर ते 25 रुपयांनी रेल्वेसाठी महागणार असेल तर त्याचा थेट परिणाम कुठे दिसणार आहे का? सर, हा प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं मलकित सिंग साहेबांनी माझ्यापेक्षा चांगलं आणि सोप्या पद्धतीत सांगितलं असतं. सर्वसाधारण टेम्पोज जे LCBs म्हणतात, ट्रक्स म्हणतात, जे आमच्या पंपावर येऊन पेट्रोल आणि डिझेल भरून जातात, त्यांच्या रेट अजूनही 90 रुपीजच्या आत बाहेर आहे. ते महाराष्ट्रामध्ये सर. आणि कधी आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तर ते तुम्हाला 75 आणि 80 रुपये मध्येही तुम्हाला डिझेल आज भेटत आहे. तर जेव्हा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढला नाही तर एंड क्वालिटीचा रेट वाढणार नाही, हे मी लोकांना स्पष्ट करू इच्छितो. आणि सेकंडली CNG जे आहे ना सर, आणि थोडं शिफ्ट जे आहे ना ट्रान्सपोर्टेशन, हे 50 to 40% याचा हालाकी ते अधिकृतपणे सिंग साहेब तुम्हाला सांगतील, 40 to 50% डिझेल कन्व्हेन्शनल व्हेकल्स आता हे CNG वरतीही कन्वर्ट झालेले आहे. छोटे छोटे टेम्पोज तुम्ही कधी बघितलं ते सिटीमध्ये CNG
च्या माध्यमातून हे जाऊन आपला माल ट्रेडर्सच्या दारात माल खाली करतात. तर याचा थेट परिणाम आणि याचं नुकसान हे सर्वसामान्य लोकांना भेटणार नाही आणि याचा कोणालाही तोटा होणार नाही. जी तारवालाजी धन्यवाद. आता पुढचा प्रश्न बल मलकीत सिंग आपल्यासाठी. आपण सातत्यानं या प्रकारची चिंता व्यक्त करता आहात की महाराष्ट्रामध्ये इंधनाचे दर बदलले पाहिजेत, महाराष्ट्रामध्ये इंधन स्वस्त झालं पाहिजे. केंद्रानं ज्या पद्धतीनं इंधनाचे दर दरम्यानच्या काळात 125 रुपयापर्यंत जाऊन पोहोचत असताना कमी केले होते, त्याच प्रकारचे कररचनेतले बदल महाराष्ट्रातही तुम्हाला अपेक्षित आहेत. हा एक भाग झाला. पण दुसऱ्या बाजूला आता हा जो घाऊक डिझेल खरेदीदारांच्या साठीचा नवा दर आलेला आहे, याचा तुमच्या व्यवसायाशी थेट काही परिणाम होणार आहे का? कारण तुम्ही ग्राहकाला माल पोहोचवण्याच्या साठीच्या साखळीतले शेवटचे आणि अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात. जर तुमच्या वाहतुकीच्या खर्चात तफावत आली, वर खाली काही झालं, तर त्याचा थेट परिणाम हा ग्राहकाला शेवटच्या पातळीवर मिळणाऱ्या वस्तूच्या दरात होतो. जी, सबसे पहले तो मैं जय महाराष्ट्र का धन्यवाद करूंगा जी. एक अहम मुद्दे पर परिवहन उद्योग की तरफ से मुझे आपके डिबेट में बुलाया है. जी धन्यवाद. आप चर्चा कर रहे हैं बल्क बायर की जो डीजल की दरों में बढ़ोतरी हुई है 25 रुपए लीटर की. बल्क बायर और रिटेल में काफी अंतर है. जैसे दारूवाला जी ने पहले कहा है कि बल्क जो है गवर्नमेंट कंपनीज है, बेस्ट है, MSRTC है, रेलवेज है, एयरपोर्ट्स है, मॉल्स है, इंडस्ट्री है, जिनकी की जो भी वहां पर ही फिलिंग होती है उनके डेपो पे, या बल्कि उनकी गाड़ियां कोई भी पंप पे नहीं जाती हैं. हमारे जो पूरे देश भर में वाहन है, लगभग 90 लाख वाहन जो है वो सारे रिटेल बायर हैं. वो जगह जगह पे पंपों पर जाके अपने डीजल भरवाते हैं. तो आज उनकी दरों में कोई बढ़ोतरी नहीं हुई है. आज जिस मैं कहूंगा कि एक नई सोच ये गवर्नमेंट लेके आई है कि पहली बार इतिहास में हुआ है कि बल्क के रेट ज्यादा है और रिटेल के रेट कम है. पहले उल्टा होता था, रिटेल बायर को बार पड़ती थी और बल्क परचेज को डिस्काउंट मिलते थे. लेकिन ये सोच जो आई है, हमने ये मुद्दा सरकार के पक्ष रखा था कई सेमिनार में, कॉन्फ्रेंसेस पे, क्या भाई जब आप रिटेल प्राइस बढ़ाते हैं इसके कास्केडिंग इफेक्ट है. बिकॉज ट्रांसपोर्टर जो है, ट्रांसपोर्टेशन है, बैकबोन ऑफ द इकोनॉमी है. कोई भी वस्तु पे सिंगल ट्रांसपोर्टेशन ढुलाई नहीं होती. पहले एक फैक्ट्री में कच्चा माल आएगा, कच्चे माल के तरह और कई पदार्थ आएंगे, फिर फिनिश गुड्स बनेगा, फिर होलसेलर के पास जाएगा, फिर रिटेलर के पास जाएगा जहां पर कि एंड यूजर उसको यूज करेगा. एक प्रोडक्ट के लिए मल्टीपल ट्रांसपोर्टेशन रिक्वायर करती है. जी. अगर आप रिटेल की कीमत बढ़ाते हैं तो इसका चेन इफेक्ट है, कास्केडिंग इफेक्ट है, फ्रॉम टॉप टू बॉटम. तो ये शायद सरकार को समझ आई है, क्योंकि इससे क्या होता है कि ये जो गवर्नमेंट है, दिस इज द नॉन एसेंशियल सर्विसेज. बंदे का जरूरत है तो रेल में सफर करेगा, फ्लाइट में जाएगा, और गवर्नमेंट जो है वो उनको ये जो लोड है कहीं ना कहीं वो एब्जॉर्ब कर सकते हैं. बल्कि रिटेलर को सुविधा देने के लिए, आम आदमी को सुविधा देने के लिए, परिवहन उद्योग को सुविधा देने के लिए, महंगाई को कंट्रोल करने के लिए सरकार ने यह नया कदम उठाया है. इसकी हम सराहना करते हैं. और आज भी हमें अपेक्षा है सरकार से जी, जैसे 4 महीने से आपने रिटेलर के लिए यानी परिवहन उद्योग के लिए या आम आदमी के लिए 130 करोड़ जनता के लिए जो राहत आपने डीजल को कंट्रोल करके दिया, ये आगे भी कंटिन्यू करेंगे. क्योंकि हम नहीं चाहते, सरकार की हाहाकार कब मचती है जब फल, सब्जियां, दूध, जो रोज मुजारा की चीजें हैं, दाल, पहले ही आप देखेंगे रिटेल इन्फ्लेशन 6.1 है. अगर इस समय कोई डीजल में बढ़ोतरी होती है तो ट्रांसपोर्टर रेट में बढ़ोतरी होगी. और आप देखेंगे कि जो महंगाई दर है इसको सरकार ने कहीं ना कहीं एक नजर में रखा हुआ है. जी बिल्कुल. इसको कंट्रोल करने के लिए मलकीत सिंग जी आगे भी आपसे बात करते रहेंगे. तुर्तास आत्ताच्या घडीला काही स्पष्टपणे गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्यांची पुनरुक्ती या चर्चेच्या निमित्तानं करायला हवी. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न हा गोपाळरावांना असणार आहे. आपल्या सोबत असलेल्या इंधन वितरकांनी आपल्याला काय सांगितलं? ते असं म्हणतात की डिझेलच्या घाऊक खरेदीदारांमध्ये मुख्यत्वे करून सरकारचेच विविध आस्थापना
ची लोक आहेत. म्हणजे थोडक्यात काय, त्यात रेल्वे आहेत, त्याच्यामध्ये विमानतळ आहे, अशा प्रकारची सरकारची यंत्रणा आहे. घाऊक डिझेलच्या दरांमध्ये बदल का झाला? कारण गेल्या काळात ज्या पद्धतीने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर वर खाली झाले होते, त्या दरम्यान त्या दरांना स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये तेल शुद्धीकरणाच्यासाठी आलेला खर्च आहे तो सरकार आपापसातच भरून काढतंय. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या सोबत असलेल्या वाहतूकदारांनी आपल्याला अधोरेखित करून दिलाय की यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं. किरकोळ खरेदीदारांच्या वर इंधनाच्या दरामध्ये दरवाढ लादली जायची आणि घाऊक खरेदीदारांना मोकाट सोडलं जायचं. यावेळेला किरकोळ इंधनातल्या खरेदीदारांवर कोणताही भार न टाकता घाऊक इंधन खरेदीदारांमध्ये आणि त्यात सुद्धा डिझेल खरेदीदारांवर हा सगळा भर टाकला जातो आहे. या गोष्टीचं वाहतूकदारांनी स्वागत केलंय आणि अपेक्षा आता गोपाळराव तिवारी आपल्याकडून अशी आहे की ज्या पद्धतीनं, आणि तुम्ही सुद्धा महत्त्वाचा मुद्दा हाही मांडायला हवा की तुम्ही सुद्धा या प्रकारच्या बदलाचं स्वागत केलंय. हे सगळं जर तुम्हालाही पटतंय तर महाराष्ट्रात इंधन स्वस्त का होत नाहीये? महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही चढे इंधनाचे दर ठेवल्यामुळे होणारं नुकसान जास्त आहे, हे आपण वारंवार अधोरेखित करतोय गोपाळराव. बघा, मी परत एकदा सांगतो की मागच्या याच्यात जी एक्साइज कमी करून सेस लावलं त्याच्या व्यतिरिक्त या 1 एप्रिल 2022 पासून निर्मला सीतारामन 1 लिटर मागे 2 रुपये सरचार्ज लावत आहे. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. आता काही दिवसांनी ते चालू होईल. दुसरं, ज्या पद्धतीने इंधनाचे दर देशातले कसे ठरतात तर प्रत्येक आपण आयातीचं जे प्रमाण असतं, उदाहरणार्थ इराककडनं आपण 23% तेल खरेदी करतो, इराणकडनं 20% करतो, सौदी अरेबियाकडनं 18%, UAE कडनं 11%, USA कडनं 8%, रशियाकडनं 3% आणि भारत स्वतः 15 ते 17%. आणि ह्या सगळ्या आयातीच्या सरासरीवरनं आपण दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला त्या तेल कंपन्या त्यांचे भाव जाहीर करतात. आपल्याला माहित असेल 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये गेले अनेक दिवस ह्या तेल क्रूड ऑइलचा भाव वाढलेला असताना देखील इंधन कंपन्यांनी आपले दर वाढवले नाही. काय कारण आहे? सरकारचा दबाव आहे का काय, सरकारचा हस्तक्षेप आहे? ते क्लिअर नाही. परंतु ह्या इंधन कंपन्या सरकारच्या दबावाखाली आहेत असं आमचं. त्यावेळेला राजकीय कारणांकरता त्यांनी जो गोपाळराव हा इंधन कंपन्या जी आपण असं म्हणताय की सरकारच्या दबावाखाली येऊन इंधन कंपन्या हा भार सोसायला तयार झालेल्या आहेत. याच्या मागचा काय तर्क आहे? आणि जर समजा सरकार बुक अकाउंटिंगच्या माध्यमातून अशा प्रकारचा स्वतःवरचा भार हा आपापसात वाटून घेणार असेल, तो किरकोळ खरेदीदारांपर्यंत म्हणजे तुमच्या माझ्यापर्यंत येणार नसेल तर काय बिघडलं? नाही, मी तेच सांगतो ना. त्याच्यामध्ये आता ह्या रेल्वेना यांना त्यांना जर घाऊक दरांनी हे द्यायचं, आता कदाचित रेल्वे पुढे जर आपल्याला 1 महिन्यापूर्वी जेव्हा राहुलजींनी पूर्वीचं सरकारचं इंधन कंपन्यांचं दर 15 दिवसाचं धोरण होतं, ऑब्विसली आंतरराष्ट्रीय तेल वाढले तर रेट वाढणं अपेक्षितच होतं. परंतु समहाऊ त्या वेळेला इंधन कंपन्या या संपूर्ण सरकारच्या प्रेशर खाली त्यांनी दर वाढवले नाही. मात्र आता जर त्यांना आपण मुभा दिली त्यांच्याप्रमाणे तेल खरेदी करायला, पूर्वी कसं व्हायचं, सरकारचा हस्तक्षेप होता. आता यांनी ते हस्तक्षेप काढलाय आणि पूर्ण डिपेंडंट ठेवले त्यांच्यावर तेल कंपन्यांवर की जसे मार्केट वाढेल तसं तुम्ही वाढवा. पण हे काही भाजप सरकारनं नाही केलं, हे तुमच्याच कार्यकाळात झालेलं आहे. आपल्याला अली दारूवाला आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांना एकदा विचारूयात की घाऊक खरेदीदार जे खास करून सरकारचे घटक आहेत त्यांनी जर समजा महाग इंधन विकत घेतलं तर काँग्रेसच्या पोटात का दुखावं? अलीजी सर, मी गोपाल साहेब माननीय यांना हात जोडून मी विनंती करतो, यांनी आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून माझा एक प्रश्नाचं उत्तर द्यावा. सर, जेव्हा दारूबंदी लागू झाली होती सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे, तेव्हा 3 रुपये दारूबंदी कर जे तोटा भरून काढण्यासाठी यांनी 3 रुपये सेस लावला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने, आपल्या माहितीसाठी, मागच्या महाविकास आघाडीने लावलेला गोपाल सर, मी सांगतो, मी आता जे लागू 3 रुपये सर दुष्काळी कर होता. लातूर मधून जे मिरजहून ते टँकर जात होते पाणीचे, तेव्हा 3 रुपये सेस लावला होता. त्याच्यानंतर सर ते 3 रुपये अतिवृष्टी कर
ही लावलेला होता. मी असं म्हणतोय कुठल्या शासनाने लावलं ते आम्हाला माहित नाही सर. आता अतिवृष्टी नाही, आता दुष्काळ नाही, आणि आता दारूचा सेल ही सुरू झालेला आहे. दारूमधून एवढं उत्पन्न आहे का त्यांनी दारूचे रेट कमी केले सर. जसं तुम्ही यांना सूट दिली दारूची नेमकी कुठे तुलना करताय? मला संपून द्या, जनतेला समजून द्या सर काय काय तुलना खरी करताय तुम्ही? सर. एक सेकंड गोपाल सर, समजा मागच्या गव्हर्नमेंटने हे 9 रुपये जिझिया कर कधी लावला असेल तर सर तुमचं एवढं चांगलं सरकार आहे, तुम्ही हे 9 रुपये सेस जे पेट्रोलवरती याचा दिलासा आम जनताला का देत नाही? 8 रुपये एक्साईज होती, 32 रुपये यांनी केली. मोदी सरकारने 2014 नंतर 32 रुपये केली 14, आणि 800 पट डिझेलवर वाढले. असं काय करता तुम्ही? अरे काय तुम्ही, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतंय की ही माहिती तुमच्याकडे नाही. पूर्वीच मी मागच्या वेळेला चार्ट दाखवलं होतं कॅमेऱ्यावर की पूर्वी किती एक्साईज होती आणि आता किती वाढली. त्याच्यातनं यांनी सेस केला. सेस 9 रुपये सेस त्याबद्दल स्पष्टीकरण द्या ना साहेब प्लीज. 24 लाख कोटी जमवले या सरकारने. तुम्हाला तरी माहिती आहे का नाही? म्हणजे मला असं आश्चर्य वाटतंय की तुम्हाला पण तुम्ही अनअवेअर ऑफ दिस इन्फॉर्मेशन, एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित नाही. एकच मिनिट गोपाळराव एकच मिनिट. अली दारूवालांना मी 30 सेकंद पटकन आपल्या आक्षेपांचं उत्तर देण्यासाठी देतो, त्यानंतर बल मलकित सिंग यांना बोलतं करायचंय. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. अलीजी, आपण 30 सेकंदात उत्तर द्या. ज्या संदर्भातले आक्षेप गोपाळराव तिवारी मांडतायत की केंद्राच्याकडून योग्य पद्धतीनं निधी मिळत नाही, केंद्रानं मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली, इत्यादी इत्यादी इत्यादी. सर द्या ना, बिना लोकांना रिलीज. विक्रेत्यांचे प्रतिनिधी बसलेत का इथं? काय बोलता तुम्ही? आज तुम्ही काय बोलता? 8 रुपयेवरनं 32 रुपये 34 रुपये लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे कमाल झाली तुम्हाला, म्हणजे अक्षरशः मला क्यू करावीशी वाटते तुमच्या बुद्धीवर. काय बोलता? 8 रुपयावरनं 34 रुपये एक्साईज लावली आणि डिझेलवर 40 रुपये केली, आणि तरी तुम्ही म्हणता जिद्या कुणी लावला? कुणी लावला जिद्या? सर काटे सर एक मिनिट. गोपाळराव एक मिनिट थांबा. आपल्याला पटकन चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असल्यानं वेळ मर्यादा आहे, हे भान राखायचंय. अली दारूवाला आपण उत्तर द्या, आपल्यासाठी 30 सेकंद ठेवतो. गोपाल सर, मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे सर. पेट्रोलियम कंपनी जी आहे बघा, हे मध्ये बोलतात कारण याचं सगळं यांचं झूट एक्सपोज होणार आहे आता. गोपाल सर मला संपून द्या प्लीज, मला संपून द्या गोपाल सर. काटे सर, हे आम जनता जनार्दनला हे गोष्टी समजलं पाहिजे. पेट्रोलियम ट्रेड जे आहे हे टोटल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो. पेट्रोल पंप लावण्यापासून, टाकी इथं देण्यापासून, छत लावण्यापासून सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या एक्सपेन्स आपल्या ट्रेजरी मधून करतो. यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचा रोल 0 आहे, 0. माझं एवढंच सर विचारायचंय सर, जे सेस लावलं, मी नम्रपणे हात जोडून सांगतो, या सेस बद्दल तुम्ही प्लीज याचं ब्रेकअप आणि स्पष्टीकरण द्या. वॅटचं मला समजून सांगा. एक्साईजचं मला समजलं 32% एक्साईज आहे, ते मला मान्य आहे सर. पण वॅट आणि तुमचा रोल आणि पेट्रोल पंप हा धंदा चालवण्यामध्ये आणि हे रिफायनिंग मध्ये राज्याचा काय रोल आहे आणि तुमचा आम्हाला काय सहयोग आहे ते प्लीज आम्हाला एकदा समजून तरी द्या. बिलकुल. त्या निमित्ताने एक वेगळी चर्चा. गोपाळराव 30 सेकंद घ्या प्लीज, पण वेळेत मध्ये उत्तर संपवा कृपया. आणि सगळ्याच राज्यांच्या बाबतीत ज्या विषयीचं धोरण ठरवा ना. जीएसटी करा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. जीएसटी लावत नाही तुम्ही. 1 नेशन 1 टॅक्स का लावत? अहो गोपाळराव, एक मिनिट गोपाळराव ऐका. सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा सांगतो. अहो, जीएसटी अंतर्गत इंधन आणा ही मागणी करण्याच्यासाठी जीएसटीची परिषद आहे. जीएसटीच्या परिषदेवर महाराष्ट्रातून कोण आहे तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. त्यांनी जाऊन ती पद्धत तिथे अंमलात आणून दाखवावी ना. अडवलंय कुणी? त्याच्यासाठी केंद्र सरकारला कशाला जबाबदार धरताय? तुमचीच माणसं आहेत की तिथे, तुमचीच माणसं आहेत ना. मवियातलाच एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या पक्षाचा प्रमुख आता जीएसटी काउन्सिलवर आहे. त्यांनी करून दाखवावं इंधन जीएसटीच्या अंतर्गत आणून. एक मिनिट, मुद्द्याला आपल्याला वेळेत संपवायचं आहे गोपाळराव. आपल्याला पटकन एकदा बलमलकित सिंग यांना संधी द्यायची आहे. बलमलकित सिंग, ज्या पद्धतीनं इंधनाचे दर राज्यात आहेत ही गोष्ट आपल्यासाठी चिंतेची आहे, हे तुम्ही वारंवार अधोरेखित करता. आता जो तर्क दिला जातो सत्ताधारी गटाकडून तो तुम्हाला व्यवहार्य वाटतो का? तो तुमच्यासाठी व्यवहार्य नसेल तर तुमचं नुकसान दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय? राजस्थानमध्ये सर महाराष्ट्रापेक्षा यांचं सरकार आहे, तिथं रेट महाराष्ट्रापेक्षा कमी आहे सर. बिलकुल, आणि त्याच्या पेपरात जाहिराती पण येऊन गेलेल्या आहेत. आपण पटकन एकदा बलमलकित सिंग यांना संधी दिली आहे, ते बोलतात. जी, सबसे पहले तो गोपाल राव तिवारी जी के आपके माध्यम से ही हमने पिछली बार भी डिबेट में एक निवेदन किया था जी कि जो हमारा संदेश
अपनी सरकार के पास लेके जाए और जो वैट दरों में कटौती ला के नेबरिंग स्टेट के बराबर जो है डीजल की कीमतें लाए। शायद आज उन्होंने उसका कोई उत्तर नहीं दिया। दूसरी बात मैं आपको बताना चाहूंगा कि फॉरेन लिकर की जो सेल उसके ऊपर काफी एक्साइज महाराष्ट्र सरकार ने कम की। कारण यही था कि उसमें सेल बढ़ेगी, सरकार का रेवेन्यू बढ़ेगा। इसी तरह ही डीजल की भी सेल बढ़ानी चाहिए, सरकार ने अपना रेवेन्यू बढ़ाना चाहिए। और डीजल है जहां से महंगाई भी कम होगी, हमारे महाराष्ट्र के ऑपरेटर पड़ोसी राज्यों से compete भी कर पाएंगे और महाराष्ट्र में भी महंगाई कम होगी। तीसरी बात, गोपाल राव तिवारी जी ने कहा है कि जीएसटी में लाना चाहिए। ये हमारी शुरू से डिमांड है कि वन नेशन वन टैक्स, पेट्रोलियम प्रोडक्ट शुड बी ब्रॉट अंडर द जीएसटी। लेकिन जीएसटी काउंसिल में कोई सहमति नहीं बन पा रही है जी। मैं पिछली जो जीएसटी काउंसिल की मीटिंग हुई थी वहां पर हमारे जो वित्त मंत्री हैं, डिप्टी सीएम है अजीत यादव पवार जी है, इन्होंने इसका विरोध किया था। तो गोपाल राव तिवारी जी को बोलूंगा कि आप अपनी सरकार की तरफ से एक लेटर भेजें कि हम पेट्रोलियम प्रोडक्ट को जीएसटी के माध्यम में लाना चाहते हैं। बिलकुल बलमलकीत सिंग आपण हेच समोर आणलं की कशा पद्धतीनं प्रत्यक्षात बैठकीत जाऊन वेगळी भूमिका घेतली जाते, टीव्ही चॅनलवर वेगळी भूमिका घेतली जाते। आणि गोपाळराव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, मी आपल्याला उत्तर द्यायची संधी नक्की दिली असती, पण आता माफ करा, जाता जाता एका छोट्या गोष्टीची आठवण आपल्याला करून देतो। बलमलकीत सिंग यांच्या संघटनेचंच नाव ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आहे, त्यामुळे हा तुमचाच माणूस आहे जो तुम्हाला काही चांगलं करा याच्यासाठी महाराष्ट्रात सूचना करतोय। तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे। आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीच्या या भागात आपल्याला इथेच आपल्याला मान्यवरांना निरोप द्यायचा आहे। या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।